नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ चॅनलवर तुमचं खूप स्वागत. हा कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 21 पोलीस शिपाई या पदासाठीची प्रश्नपत्रिका आहे. तर मी आज पार्ट 3 यामध्ये सांगणार आहे. पार्ट 1 आणि 2 पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 35. एका स्टँडवर काही मोटरसायकली व 3 चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. तर त्या स्टँडवर मोटरसायकली व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? तर हँडलची संख्या दिलेली आहे, काही मोटरसायकली आणि 3 चाकी रिक्षा आहेत. मोटरसायकल आपण काय घेऊ? एक्स घेऊ आणि रिक्षा वाय घेऊ. तर हँडलची संख्या म्हणजेच किती असणार आहेत? एक्स प्लस वाय येईल. हँडलची संख्या किती असतील? 19 असतील. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या, तर मोटरसायकलींना चाक किती असणार आहेत? मोटरसायकलची चाके 2 आणि 3 चाकी रिक्षांची चाके किती असतील? 3. म्हणजेच काय येणार? हे समीकरण 1 असेल. दुसरं समीकरण काय येईल? 2x + 3y बरोबर काय असेल? एकत्रित चाकांची संख्या किती असतील? त्यांची 45 असेल. हे इक्वेशन 2 असेल. आता आपल्याला x आणि y फाइंड करायचं आहे. आणि काय विचारलं आहे? 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? मोटरसायकल व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? तर आपण काय करू? पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 2 मधून इक्वेशन हे 3 नंबर काय करू आपण? तर मायनस करू. मायनस करताना इथे चिन्हे बदलतात. हे प्लस असेल तर इथं मायनस होतं, हे प्लस असेल तर इथं मायनस होतं, हे प्लस असेल मायनस होतं. हे 2x कॅन्सल होतील. 3y - 2y काय होईल? y होईल. आणि 45 - 38 काय असेल? 7. तर y आपण काय घेतलेले आहेत? टोटल रिक्षा काय असतील? 7 असतील. आता मोटरसायकलींची संख्या आपल्याला काढायची आहे. तर मोटरसायकलींची संख्या काढताना काय करायचं? इक्वेशन 1मध्ये yची व्हॅल्यू पुट करायची. x + y बरोबर 19. तर x काय येईल? 12. yची व्हॅल्यू 7 ठेवल्यावर काय? x काय येईल? 12. ऑप्शन क्रमांक 1. मोटरसायकलींची संख्या 12 आणि रिक्षा किती आहेत? 7. प्रश्न क्रमांक 36. 83 हा इथे एक नंबर येणार आहे. स्टार या ऑप्शनपैकी काय येणार आहे? नंबर येणार आहे. 39 या संख्येला 11ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल असं त्यांनी विचारले. तर 11ने निशेष भाग कधी जातो? ज्यावेळी एक संख्या सोडून अल्टरनेट संख्येचा जेव्हा बेरीज, म्हणजेच ही संख्या आणि ही संख्या यांची बेरीज वजा या 2 संख्यांची बेरीज जर 0 किंवा 11 असेल तरच काय होतं? त्या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. म्हणजेच काय येणार? आता हे 8 अधिक स्टार अधिक 9 17 अधिक स्टार येईल. आणि काय करायचं आहे? वजा हे 3 अधिक 3 काय येईल? हे 6 येईल. म्हणजे 17 अधिक स्टार वजा 6 हे याचं आन्सर किती आलं पाहिजे? एक तर 0 आलं पाहिजे किंवा 11 आले पाहिजे, तरच 11ने निशेष भाग जातो. तर आपण या स्टारजवळ 0 ठेवून बघू. म्हणजेच किती? 17 अधिक 0 वजा 6 तर किती होईल? याचं आन्सर किती येईल? 11 येईल. म्हणजेच या संख्येला जेव्हा आपण स्टारच्या ऐवजी जेव्हा आपण 0 ठेवू तिथे, त्यावेळी या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 0 असा आन्सर असेल.
प्रश्न क्रमांक 37. प्रत्येक 1 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत, तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये अंतर किती? असा जेव्हा प्रश्न विचारला असतो, पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये अंतर किती, तर त्यावेळी काय करायचं, नंबर ऑफ ऑब्जेक्ट किती दिले आहेत, तर 14 झाडे दिले आहेत, तर वजा 1 करायचं. इथे आपण काय करूया, उत्तर पडताळून पाहूया. 14 झाडे दिले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 झाडे दिलेली आहेत. तर 1 मीटर हे डिस्टन्स असणार आहे प्रत्येक झाडामध्ये काय असणार आहे, 1 मीटर डिस्टन्स असणार आहे. तर त्याने काय विचारले, पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये अंतर किती? पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये अंतर किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. त्याचंच 13 मीटर येईल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38. रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आणि त्यांच्या वजनाचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3:4 आहे. तर रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन किती? म्हणजेच काय दिलेलं आहे, सरासरी वजन दिलेलं आहे. रुपेश, दिनेश, महेश यांचे सरासरी वजन म्हणजेच काय, तिघांच्या वजनाची बेरीज भागिले 3 बरोबर काय येईल, 15 येईल. सरासरी वजन दिल्यामुळे त्यांच्या वजनांचे गुणोत्तरही त्यांनी दिलेलं आहे 2:3:4. म्हणजेच काय येईल, रुपेशचे वजन किती असेल, 2x असेल, दिनेशचे 3x आणि महेशचे काय असेल, 4x असेल. तर आता काय येईल, या तिघांची बेरीज कशी येईल, 45. रुपेशचे वजन किती आहे, 2x अधिक दिनेशचे वजन आहे आपल्याकडे 3x अधिक महेशचे वजन आहे 4x बरोबर हे 3 गुणिले 15, 45 यांच्या वयांची बेरीज येईल. तर 9x 45, त्यावेळी x आपल्याला काय मिळेल, 5. त्याने आपल्याला विचारलं आहे यांचे वजन किती, रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन किती. तर रुपेशचे वजन असेल 2 गुणिले 5 10. त्यानंतर दिनेशचे असेल 3 गुणिले 5 15 आणि महेशचे असेल 4 गुणिले 5 20. पर्याय क्रमांक 1. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच बेल आयकॉनवरही प्रेस करा. त्यामुळे जेव्हा माझ्या मोबाईलवर मी एखादा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या येईल. थँक्यू.